अहमदनगर इथल्या वाडिया पार्कमध्ये 17व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा पार पडलेली आहे। यामध्ये 75 किलो वजनी गटामध्ये कोल्हापूरच्या रेश्मा मानेनं अजिंक्यपद पटकावले। वेगवेगळ्या गटामध्ये झालेल्या या स्पर्धा गेल्या 2 दिवसांपासून सुरू होत्या। या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 200हून जास्त महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्राची सुवर्ण कन्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला पडलेले एक सुंदर स्वप्न। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अहमदनगर तालीम संघाच्या वतीने 17वी वरिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा अहमदनगर येथे मागच्या 2 दिवसापासून सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये 60 किलो वजन गटात आणि 75 किलो वजन गटात सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरलेल्या अंकिता गुंड आणि रेश्मा माने या दोघी जणी आपल्या सोबत आहेत। सध्या आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांना विचारूयात कसा अनुभव राहिला नगरच्या कुस्तीच्या या एकूण आयोजनाचा आणि आज तुम्हाला काय वाटतं या सुवर्ण पदक घेतल्यानंतर। नगरमध्ये ज्या स्पर्धा झाल्या 17वी वरिष्ठ महिला राज्य कुस्ती अजिंक्य स्पर्धा हे खूप अतिशय चांगले नियोजन होतं। मुलींची राहण्याची जेवणाची व्यवस्था ही खूप छान होते आणि स्पर्धेचं ठिकाणी खूप छान होतं। त्याच्यामुळे इथे म्हणजे काही असं प्रॉब्लेम झाला नाही की आम्हाला सुविधा मिळाली नाही असं काही, एकच नंबर छानच हे होतं आणि सुवर्ण पदक घेतल्यामुळे तर खूप जास्तच आनंद होतोय। पुणे जिल्ह्याला मी सुवर्ण पदक मिळवून दिलं त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो। तुला काय वाटतं आयोजन कसं होतं आणि आता सुवर्ण पदक मिळालेलं आहे, काय भावना आहेत तुझ्या? सुवर्ण पदक मला गेल्या वर्षी सुद्धा मिळालं होतं, परंतु या सुवर्ण पदकाचा आनंद मला वेगळा वाटतोय आणि या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने अंजली मॅडमने घेतल्या आणि त्या आमच्या टीम बरोबर नेहमीच असतात आणि पहिल्या महिलांसाठी या स्पर्धा त्यांनी छान प्रकारे म्हणजे भरवल्या आणि महिलांचा कार्यक्रम त्यांनी उत्तम प्रकारे घेतला महिला कुस्ती स्पर्धा घेऊन। तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला काय अनुभव येत असतो आणि राज्य सरकारकडून किंवा या खेळाकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? या खेळाकडून आम्हाला पुढे ऑलिम्पिक पर्यंतच्या अपेक्षा आहेत, कारण यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतो, भरपूर कष्ट करतो आणि या खेळासाठी आम्ही देशाचं म्हणजे नाव कमवण्याची खूप आमची इच्छा आहे आणि तू काय सांगशील कशा प्रकारे सपोर्ट व्हायला पाहिजे तुम्हाला या खेळाच्या संदर्भामध्ये आणि सध्या तुम्ही प्रॅक्टिस वगैरे कशी करताय? प्रॅक्टिस आमची खूप जोरात चालू आहे। आळंदी येथे मी प्रॅक्टिस करते। माझे वडील दिनेश गुंड हे स्वतः माझी प्रॅक्टिस घेतात, ते आंतरराष्ट्रीय पंच आहेत। राज्य सरकारकडनं जर अपेक्षा करायची झालीच तर मी अशीच करेल की त्यांनी स्पर्धेच्या आधी मुलींचा कॅम्प भरावा आणि त्या खास मुलींसाठी ट्रेनिंग हे करावं, ट्रेनिंग घ्यावी, त्यांची चांगले कोच बोलवावेत, जिम वगैरे डाएट वगैरे चांगलं द्यावं, तर नक्कीच महाराष्ट्राच्या मुली पुढे त्यांना मेडल देतील। धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या एकूण खेळासाठी।